नवी मुंबईतील शिवरायांचा पुतळा पुन्हा झाकलेला आहे। अमित ठाकरेंनी बळजबरीने या पुतळ्याचं लोकार्पण केलं होतं। गेल्या 4 महिने पुतळा धुळखात पडल्याचा दावा मनसेने केलाय। लोकार्पण केल्याने अमित ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल झालाय। पुन्हा गनिमी कावा करण्याचा मनसेने इशारा दिलेला आहे। अमित ठाकरेंसह 70 मनसैनिकांवर गुन्ह्याची नोंद झाली आहे। मनसे नेते अमित ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली नेरूळमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये जे आहे ते उद्घाटन करण्यात आलेलं आहे। हा पुतळा जो आहे गेल्या 4 महिन्यापासून बांधून तयार होता, परंतु याचं उद्घाटन जे आहे ते रखडलेलं पाहायला मिळत होतं। छत्रपती शिवाजी महाराज चौक या नाव मिळण्यासाठी अनेक इथल्या स्थानिकांनी, इथल्या भूमिपुत्रांनी असतील किंवा इथले आम्ही जे लोक नागरिक आहेत त्या लोकांनी केलं असेल, एवढं परिश्रम घेऊन इथं पुतळा उभा केलेला आहे। आणि पुतळा उभा केल्यानंतर त्याचं उद्घाटन करण्यासाठी यांना टाइम नाही। आणि मग काल ज्यावेळी अमित साहेब ठाकरे ज्यावेळी इथे आले त्यावेळी उत्स्फूर्तपणे साहेबांनी सांगितलं की हे सगळं मोकळं करा, महाराजांचा पुतळा लोकार्पण करून टाकू आपण। मग आम्ही ते विधिवत काल आम्ही ब्राह्मणांना बोलून विधिवत त्याचं लोकार्पण केलेलं आहे। आणि आज परत सुद्धा रात्री या गोष्टी परत त्यांनी या पद्धतीने परत महाराजांचा पुतळा बांधून ठेवलेला आहे। पण आम्ही या गोष्टीला घाबरणार आहे। लवकरच गनिमी कावा करून आम्ही ही गोष्ट, पडदे जे आहेत ते काढून टाकणार आहोत। नक्कीच लवकरच गनिमी कावा करत पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जो आहे तो नागरिकांसाठी, शिवभक्तांसाठी मोकळा करणार असल्याच्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या मनसे पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केलेल्या आहेत। कविता लोखंडे, जय महाराष्ट्र, नवी मुंबई।